हल्ली जवळजवळ प्रत्येक महिला एकच प्रश्न विचारत असते की केस खूप जास्त का गळत आहेत, आपची हेअरलाईन मागे का जाते, कपाळ का मोठं होते आणि केस खूप पातळ का होत चालले. खूप सारे तेल वापरून झाले, खूप सारे शॅम्पू वापरून झाले, खूप सारे सिरम वापरले, खूप साऱ्या वेगवेगळ्या केराटिन ट्रीटमेंट पासून अगदी मेझोथेरपी सगळ्या टाईपच्या ट्रीटमेंट करून झाल्या, तरीही हेअरफॉल का कमी होत नाही किंवा केस गळती का कमी होत नाही आणि केस का पातळ होत आहे. तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. हल्लीच्या काळात महिलांमध्ये केस गळतीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. तर हे का होतंय तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. महिलांमध्ये आढळणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स का होतं तर त्याची 3 महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे पीसीओडीचं वाढणारं प्रमाण. हल्ली खूप साऱ्या महिलांमध्ये, अगदी मुलींमध्ये सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा आजार खूप मोठ्या प्रमाणात सापडला जातो, ज्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, डायबेटीसही होतोय आणि त्यामुळे मग हेअरफॉलही वाढत चाललाय. आपला पीसीओडी वरती वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्सचं पुढील महत्त्वाचं कारण आहे थायरॉइड. जसं मेटाबॉलिक इम्बॅलन्स होतोय लाईफस्टाईलमुळे किंवा इतर काही कारणांमुळे, त्यामुळे हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्स होतोय आणि हेअरफॉलचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. थायरॉइड वरती आपला वेगळा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही नक्कीच पहा. यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये तिसरं महत्त्वाचं कारण येते की पोस्ट प्रेग्नन्सी हेअरफॉल. की डिलिव्हरी नंतर जे इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कमी होतं अचानक, त्यामध्ये सुद्धा हेअरफॉल वाढतो. तर हार्मोनल इम्बॅलन्सची आपण महत्त्वाची कारणंही बघितली. यासोबतच पुढील महत्त्वाचं कारण आहे ताणतणाव. सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे जॉबचं प्रेशर असेल, कौटुंबिक काही ताणतणाव असतील, तर या सगळ्यामुळे खूप साऱ्या महिलांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याचाही आपल्या शरीरावर आणि आपल्या बॉडीवरती नक्कीच परिणाम होतो आणि साहजिकच त्यामुळे आपली केसगळती वाढते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीज म्हणजेच व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, व्हिटॅमिन D, हिमोग्लोबिन याची कमतरता असणे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल. सध्याची जी लाईफस्टाईल आहे ज्यामध्ये झोप कमी असणं, अवेळी खाणं, जंक फूडचं प्रमाण जास्त असणं, स्ट्रेस जास्त असणं, एक्सरसाइजचा अभाव, तर हे सगळे आजच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड जी कारण आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या केसांवरती परिणाम होतो आणि हेअरफॉल वाढतो. यासोबतच वजन पटकन कमी करणं, वजन पटकन वाढवणं याचाही आपल्या केसांवरती इफेक्ट होतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की केसांवरती वेगवेगळ्या प्रकारचे केले जाणारे केमिकल ट्रीटमेंट्स, आयर्निंग असेल, स्ट्रेटनिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वापरले जातात, तर याचाही आपल्या केसांवरती खूप दुष्परिणाम होतो आणि हेअरफॉल हा जास्त प्रमाणात होतो. बरेचदा महिला याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना वाटतं की नॅचरल आहे, काही नाही, होईल कमी, आणि बरेच दिवस असे घालवतो आणि मग त्यानंतर ही हेअरफॉल कमी होत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम दिसायला लागतात. तर ते काय होतं ते आपण आता बघूया. जर आपण हेअर ट्रीटमेंट प्रॉपर घेतली नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हेअरफॉल चालू राहिला, तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की आपले केस पातळ होत जातात. पातळ होत जाऊन आपल्या केसांमधील गॅपिंग वाढायला लागतं. त्यासोबतच डॅन्ड्रफ वगैरे वाढू शकतो आणि काही केसेसमध्ये हे जे केस गळणं आहे, हेअर थिनिंग आहे, ते अगदी फिमेल पॅटर्न बाल्डनेस मध्येही जातो आणि महिलांमध्ये टक्कलचं प्रमाण हे दिसायला लागतं. हे सगळं आपण टाळू शकतो का तर हो, नक्कीच. जर आपण होमिओपॅथिक उपचार घेतले तर होमिओपॅथीमध्ये याच्यावर मुळापासून उपचार केले जातात आणि खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं महत्त्वाचं एक औषध आहे लायकोपोडियम, ज्यामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्समुळे हेअरफॉल जास्त होत असेल, कपाळाच्या पुढच्या बाजूने हेअर लॉस जास्त होत असेल महिलांमध्ये, त्यामध्ये लायकोपोडियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे नॅट्रमूर. की स्ट्रेसमुळे एखाद्या ग्रीफमुळे जर हेअरफॉल जास्त होत असेल तर त्यावेळी नॅट्रमूर हे औषध आपल्याला उपयोगी पडतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे फॉस्फरस. अगदी बंचमध्ये केस गातात, त्यामध्ये फॉस्फरस हे औषध उपयोगी पडतं, बंचमध्ये हेअरफॉल होतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सेपिया. पीसीओडी किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे जेव्हा हेअरफॉल जास्त होतो त्यावेळी सेपिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सिलिशिया. जेव्हा केस मुळापासून तुटतात किंवा मधूनच तुटतात, पोषण कमी पडल्यामुळे जेव्हा हेअरफॉल होतो त्यावेळी सिलिशिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. यासोबतच तुजा, ग्राफायटिस, आर्निका, जबरोंडी अशी इतर काही खूप महत्त्वाची औषधं आहेत जी आपल्याला हेअरफॉलसाठी उपयोगी पडतात. होमिओपॅथिक औषधांसोबतच जर तुम्ही डाएट आणि इतर काही गोष्टी फॉलो केल्या साध्या सिंपल, तर त्याचाही आपल्याला केस गळती लवकर कमी होण्यासाठी उपयोग होतो. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की केस ओले असताना विंचरू नका. केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा खांब वापरा. डाएटमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन C याचं प्रमाण जास्त ठेवा. ड्रायफ्रूट जास्त ठेवा. हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स याचा समावेश जास्त ठेवा. त्यासोबतच झोपही पूर्ण झाली पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तास झोप व्यवस्थित झाली पाहिजे. थायरॉइड, पीसीओडी असे काही आजार असतील तर त्यावरही सोबत उपचार केला पाहिजे, जेणेकरून ते थायरॉइड, पीसीओडी बरं होईल आणि हेअरफॉल कमी होण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला असंच काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे हेअर चेकअप केलं जातं आणि त्यावर योग्य प्रकारे मुळापासून उपचार केले जातात. जर तुम्हाला हेअर ट्रीटमेंट चालू करायची असेल, ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली ट्रीटमेंट चालू करू शकता.